चिपळूण महामार्गाचा हा चौक आहे, सर्वात रहदारीचा महत्त्वाचा मार्ग आहे. गणपतीनंतर फास्ट काम केलं गेलं. गर्डर गर्डर आहे, त्याला क्रॅक गेले आणि 5 तासानंतर पूर्णतः कोसळलेला आहे. असं आहे की याबाबत टीका टिप्पणी तर करावी लागेलच, परंतु कधी कधी असं आम्हाला वाटतं की आमचं कोकणाचं दुर्दैवच प्रत्येक वेळी आड येतं की काय, असं आम्हाला वाटायला लागतं. कारण हा जो मुंबई गोवा हायवे नंबर 66 आहे, हा केवळ राज्यापुरेसा मर्यादित अशा प्रकारचा नॅशनल हायवे नाही, तर 2 राज्य जोडणारा हा नॅशनल हायवे आहे. आणि हा 2 राज्य जोडणारा नॅशनल हायवे हा गेली 12 वर्ष रखडलेला आहे. आणि हा रस्ता व्हावा म्हणून केवळ आम्ही लोकप्रतिनिधी नाही, तर ज्यांना असं वाटतं की या कोकणाचं पर्यटन, कोकणाचा विकास आणि देशातले इतर रस्ते चांगले झाले अशी आम्ही भाषणं ऐकतो, चर्चा ऐकतो, महाराष्ट्रातले काही रस्ते आम्ही चांगले बघतो, तो हा रस्ता देखील व्हावा याकरता अनेकांनी आपापल्यापर्यंत प्रयत्न केलेले आहेत. परंतु दुर्दैव आमचं एवढ्याकरता मी म्हणतो की याबाबत ना केंद्र सरकार गंभीर आहे, ना महाराष्ट्र सरकार गंभीर आहे. मग केवळ आताचंच सरकार मी म्हणतो अशातला भाग नाही, तर एकंदरीत हा 11 वर्ष रखडलेला जो रस्ता आहे या संदर्भामध्ये ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, सुदैवानं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, पण याची जबाबदारी ही दोन्ही सरकारनं घ्यावी लागेल. साहेब 5 तास उलटून गेलेले आहेत, संबंधित कार्यालयाचा एकही अधिकारी इथं फिरकलेला नाही आहे. आणि ही जी प्रत्यक्षात ज्यांनी घटना बघितलेली आहे, आता लोक म्हणतात आमच्याकडे ब्रिज नको म्हणून. असं आहे की केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांच्याबद्दल अनेकांना आदर आहे, तसं मला देखील आदर आहे. परंतु मागच्या वेळेला मी गडकरी साहेबांच्यावर खुलेआमपणे आरोप केला होता की गडकरी साहेब नेहमी भाषणामध्ये सांगतात की या रस्त्याचं मला पुस्तक लिहावं लागेल, मी पुस्तक लिहितोय. आणि मग महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या रस्त्याला वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी किंवा विशेष करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला, अशा प्रकारचं त्यांनी भाष्य केलं. त्याच वेळेला मी त्यांना पत्र पाठवलं होतं की तुम्ही हे जे सांगताय की या रस्त्याला विरोध आहे, तो विरोध कोणाचा आहे, कुठे आहे, कुठलं प्रकरण कोर्टामध्ये गेलं आहे, ते एकदा तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही सोडवण्याकरता मदत करू. मी त्यांना 3 ते 4 वेळा स्वतः भेटलो. मागच्या वेळच्या हिवाळी अधिवेशनमध्ये सुद्धा जाऊन नागपूरमध्ये मी त्यांना भेटलो आणि मी त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही पनवेल ते चिपळूण फक्त बाय रोड प्रवास करा, पनवेल ते चिपळूण एखादी व्हॅनिटी बस तुम्ही घ्या, आम्ही करतो. सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींना बोलवा, निवडक पत्रकार घ्या आणि तुम्ही एकदा स्वतःच्या डोळ्यानं बघा. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पार्लमेंटच्या अधिवेशनामध्ये दिलेली उत्तरं माझ्याकडे आहेत, तुम्ही प्रत्येक वेळी दिलेल्या मुलाखती माझ्याकडे आहेत. तुम्ही सांगतात ती वस्तुस्थिती खरी आहे की प्रत्यक्षपणे आम्ही दाखवतो ती वस्तुस्थिती खरी आहे. हे एकदा कधीतरी तुम्ही बाय रोड या. परंतु गडकरी साहेबांनी ते येण्याचं औदार्य कधीही दाखवलं नाही. मध्यंतरी ते आले, परंतु ते बाय एअर म्हणजे हेलिकॉप्टरने रत्नागिरीमध्ये आले आणि परत गेले, परंतु त्यांनी जमिनीवरून ह्या रस्त्याची पाहणी केली नाही. त्यामुळं गडकरी साहेबांसारखा धडाकेबाज निर्णयक्षम मंत्री ज्या वेळेला ह्या रस्त्याकडे इतकं दुर्लक्ष करतो, अधिकारी देखील तेवढ्याच गांभीर्यानं या रस्त्याचा विषय घेतात. आणि म्हणून 5 ते 6 तास झाले तरीसुद्धा जे अधिकारी आले नाहीत त्यांना तर आपण धडा शिकवूच, नक्की शिकवू. परंतु स्वतः संबंधित मंत्रीच याबाबत सिरियस नसल्यामुळं अधिकारी फार हा विषय गांभीर्याने घेत नाही. साहेब सांगितलं जातो ऑडिट जो विषय असतो, ऑडिट वगैरे केलेलं नाही आहे, तुम्ही पण बघताय. आणि जी 7.5 आपली लागली आहे 12 वर्ष, तुम्हाला कधी वाटते का यामध्ये काही सुधारणा होईल किंवा काही पाऊल लागलं जाईल? असं आहे की आजचा धडा घेऊन तुम्ही साधारणपणे विषय आठवणीत घ्या. 2014 साली विधानसभेच्या निवडणुका सुरू होण्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आणि त्यांच्याबरोबर काही लोकांनी आपल्या याच 12 पुलांचं, या रस्त्यावरच्या 12 पुलांची भूमिपूजन केली. त्यातला एकही पूल पूर्णत्वास गेलेला नाही. हा एक आपला पूल पूर्ण झाला आहे, पण तो एक साईड फक्त झाला आहे, दुसरी बाजू झालेलीच नाही. त्यामुळं तुम्ही म्हणताय तसं ऑडिट वगैरे हा विषय आहेच, नाही यासारखा भाग नाही. पण याच्यानंतरचे रस्ते सुद्धा मोठमोठे पूर्ण झाले. हा रस्ता पूर्ण का होत नाही? हे डोंगर ज्या वेळेला प्राध्यापक दंडवते साहेबांनी कोकण रेल्वे कोकणामध्ये आणली आणि जॉर्ज फर्नांडिस साहेबांनी मदत केली, तेवढं तर डोंगरदाडे ह्याला फोडावे लागत नाहीये.
एक्झिस्टिंग रोडच्या बाजूनच फक्त थोडक्यात हे वाइंडिंग आहे, याच्यामध्ये काही नाही. एक फक्त कशेडी घाटातला टनेल सोडला तर ह्याच्यामध्ये अधिकचं काही नाही आहे. त्याला फक्त रोड वाइंडिंग करायचं आहे आणि म्हणून रोड वाइंडिंग सुद्धा होऊ शकलं नाही. त्यामुळे ही टेस्टिंग, अधिकाऱ्यांचं लक्ष, या सगळ्या गोष्टी बासनात गुंडाळलेल्या आहेत. कोकणावर कोण नाही कोणतंही राजकीय सूड उगवतंय असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद. तुमची मागणी काय असेल या क्षणाला? असं आहे की राज्य शासनाचं या अशा कामांवर जरी हा केंद्रीय मंत्रालयाचा विषय असला, नॅशनल हायवे असला, तरी सुद्धा राज्य शासनाचं याच्यावर सुपरविजन असतं. राज्य शासनाचे अधिकारी सुपरविजन करायला लागतात. आता आमचे कोकणातलेच बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या रस्त्याला किती वेळा भेटी दिल्या, पण या पुलाचं टेस्टिंग चाललंय की नाही चाललंय कधी बघितलं का? कधी थांबले का? कधी चौकशी केली का? कधी उच्चस्तरीय अधिकारी, हे मंत्री जे येतात, या मंत्र्यांना उच्चस्तरीय अधिकारी सुद्धा उपस्थित राहत नाही. लक्षात घ्या, आम्ही आमचा मोठेपणा सांगत नाही, परंतु आमच्यासारखा राज्यमंत्री असताना सुद्धा सचिव दर्जाचे अधिकारी आम्ही उपस्थित ठेवायचो एखाद्या मिटिंगला. त्यामुळे यांचा प्रशासनावर होल्डच नाही, ही परिस्थिती आहे. साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे असं वाटतं. नका मागू राजीनामा ह्या मंत्र्यांनी, काही उपयोग होणार नाही. यांनी नैतिकता यांच्याकडे नाहीच आहे. त्यामुळे हे राजीनामा वगैरे देणार नाहीये. फक्त नवरात्रासारख्या पवित्र उत्सवामध्ये आपल्या भैरीच्या कृपेनं या ठिकाणी कुठलीही दुर्घटना झाली नाही, याच्यात आपण समाधान मानूया. मला असं कळतंय की इथले स्थानिक आमदार आमचे मित्र शेखर निकम हे इथंच कुठेतरी बाईट देत होते आणि त्याच वेळेला ही दुर्दैवी घटना घडली. आपण त्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा एवढंच म्हणू की आमच्या एका सहकार्याला कुठल्या प्रकारची इजा झाली नाही याचं समाधान आहे. थँक्यू.